तर नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणी अमित ठाकरे यांनी केलेली आहे। कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करेल तर आनंद असेल असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। राजकारणाचा चिखल झालाय, लोकांनी सत्ताधाऱ्यांना जागा दाखवावी, पालिकेत 5-6 कोटी देऊन उमेदवार निवडून आणले, लोक जागे होतील त्याच दिवशी सरकारला धाक बसेल असं देखील अमित ठाकरे यांनी म्हटलंय। तर कॉकरोच जनता पार्टीकडून उद्या जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नीट पेपर फुटी प्रकरणी झालाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका कॉकरोच जनता पार्टीने घेतल्यानंतर आता अमित ठाकरेंनी देखील एक प्रकारे या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचं दिसतंय आणि याच अनुषंगाने अमित ठाकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया आली आहे। तर राजकारणाचा देखील तसा चिखल झालेला आहे। राजकीय प्रश्नांकडे थोडं वळताना आपण पाहिलं तर सध्या विधान परिषदेच्या निवडणुका या देखील तोंडावर आहेत आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले त्यातले 6 उमेदवारांनी परस्पर माघार घेतली आणि बिनविरोध ते निवडून आलेले, जो चिखल झालेला आहे राजकारणाचा त्याकडे आपण कसं पाहता? मी त्याकडे लोकांना बघायला सांगेन आता, कारण ज्या प्रकारे लोक जे राजकारणी आहेत ते न घाबरता तुम्हाला उमेदवार देत आहेत की हा तर जिंकेलच, हा जो कॉन्फिडन्स आहे हा लोकांनी तोडून काढला पाहिजे। म्हणजे ज्याच्याकडे गाड्या आहेत, पैसे आहेत त्याला उमेदवारी मिळेल, जो माझा मित्र आहे त्याला उमेदवारी मिळेल, हा कॉन्फिडन्स लोकांनी तोडून काढला पाहिजे की आमच्यामुळे तुम्ही तिकडे बसलाय, त्याच्यामुळे जास्त माज नका दाखवू, हे लोकांचं काम आहे। आणि त्याच्यामुळे राजकीय पक्ष तेच करतायत जे लोकांनी त्यांना तेवढी मुभा दिली म्हणून ते करतायत। ज्या पद्धतीने विरोधक जो कॅन्डिडेट आहे तो परस्पर माघार घेतोय आणि बिनविरोध निवडणुका होत आहेत, या नगरपालिकेत काय झालं? जे आकडे आपल्यासमोर आले 5-10 कोटी रुपये देऊन मला वाटतं माघार घ्यायला लावली, काय झालं? म्हणजे आपण कधी जागे होणार आहोत नागरिक म्हणून? ज्या दिवशी लोक जागे होतील ना त्या दिवशी मला वाटतं सरकारला धाक बसेल एक, पण ते लोक कधी जागे होणार याची पण आम्ही पण वाट बघतोय। कॉकरोच जनता पार्टी ही देखील आता नव्याने आलेली आहे। दिल्लीत आंदोलन होत आहे, आदित्य ठाकरेंनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आपलं नेमकं काय या पार्टी संदर्भातलं मत असणार आहे किंवा या आंदोलनासंदर्भातलं मत असणार आहे की युवा शक्ती एकत्र होते आहे आणि एज्युकेशनसाठी आंदोलन केलं जात आहे त्या ठिकाणी दिल्लीत? पक्षाची भूमिका मी नाही मांडू शकत, ते राजसाहेबच मांडतील। त्याच्यामुळे मी माझं मत सांगेन की कॉकरोच जनता पक्ष हा कशामुळे उभा राहिला हे पहिलं आपण बघितलं पाहिजे। या देशातला चीफ जस्टिस जेव्हा बोलतो की आपली म्हणजे तरुण आहेत ते कॉकरोच आहेत, त्या रागातनं हा पक्ष उभा राहिला किंवा पक्ष म्हणजे किंवा सोशल मीडियावर जे काय असेल तो राग ह्या वाक्यातनं आलाय। आणि राग व्यक्त करण्याचं किंवा मला वाटतं आंदोलन करण्याचं किंवा सरकारला आपण चुकीचं आहोत दाखवण्याचा हा अधिकार प्रत्येक नागरिकाकडे आहे। त्याच्यामुळे मला वाटत नाही कॉकरोच जनता पार्टी काही चुकीचं करते। मला वाटतं त्यांचा तो अधिकार आहे, कायद्यानुसार त्यांनी ते आंदोलन केलं तर मला अतिशय बरं वाटेल। आणि त्या एज्युकेशन मिनिस्टरला जर मला वाटतं रिझाईन करायला लावलं तर त्याच्यापेक्षा मोठं यश नसेल।